नारायण गणपत शिरसाट. कसं वाटतंय, काय सांगणार आज? फार अति आनंद झालेला आहे, कारण या शहरातून पहिला आमदार आहे. याच्या आधी त्या ठिकाणी मोठी बंधू त्र्यंबकराव गणपत शिरसाट यांना 1990ला त्या ठिकाणी काँग्रेसकडनं तिकीट मिळालं होतं. नंतर 1995ला वहिनीला मिळालं होतं. त्या दोन्ही वेळेस आपणही झालो. नंतर आता जे आपले आमदार आहे त्या ठिकाणी झालेले नवीन, त्यांनी पण नंतर अपक्ष लढवलेलं होतं, पण नंतर त्यांनी
चांगला आनंद वाटतो मला. चांगलं झालं आणि असंच झालं पाहिजे माझ्या आता मंत्रीपद भेटावं का? हा मंत्री कोणतं पद भेटावं? बस तेवढी सांगते मला. मला माझ्या नाताचं चांगलं बघ. आशीर्वाद आहे का तुमचा? तुमचा आशीर्वाद आहे का नातावर? नाही नातावर आशीर्वाद आहे का? आशीर्वाद माझा नाही आशीर्वाद नाही द्यायचे तर कसं म्हणता लय आशीर्वाद त्याच्यावरच ठीक आहे. फार मोठी गोष्ट आहे. सगळ्या पाठीमागे त्यांच्या पाठी ऐकायला काय म्हणायचं? तुमचं नाव सांगा ताई आणि काय आनंद वाटतो? माझं नाव मालती सुहास सिरसाट आणि खूप आनंद झालाय. सरांच्या कार्याविषयी सांगा. सरांचं कार्य 2001 पासून सुरुवात झाली. अगोदर ते 3 पंचवार्षिक सरपंच म्हणून राहिले. त्याच्यानंतर भुवकेश बँकेचं पद त्यांनी भूषवलं. साखर कारखाना तिथं ते संचालक म्हणून राहिलेले आहेत. त्याच्यानंतर ते प्रथम नगराध्यक्ष झाले. जिल्हा बँकेला सुद्धा ते सदस्य म्हणून राहिलेले. त्याच बँकेचे सुद्धा ते सदस्य म्हणून राहिलेले. कोण बोलतोय?
खरं सर नाव सांगा दादा, काय सांगायला आजच्या मनोज श्रीधरराव मुळे, नगरसेवक नगरपंचायत. मी मनोज श्रीधरराव मुळे, नगरसेवक नगरपंचायत फुलंब्री, भारतीय जनता पार्टीचा मी नगरसेवक आहे. योगायोग असा भाऊंनी मला मताचा अधिकार दिला आणि त्या मताचा अधिकार मी भाऊंसाठी काल वापरला आणि त्या मतामुळे किंवा माझ्या सहभागामुळे सन्मानाने आमच्या गावचे भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते, जिल्ह्याचे नेते माननीय सुहास भाऊ आज या नगरीचे पहिल्यांदा आमदार झालेले आहेत. ही आम्हा फुलंब्रीकरांसाठी निश्चित अभिमानाची गोष्ट आहे आणि आनंदाची गोष्ट आहे. तो आनंद आज शब्दात व्यक्त करणं शक्य नाही. याचं कारण असं आहे की फुलंब्रीच्या निर्मितीपासून फुलंब्री शहराला पहिल्यांदा आमदार हे पद मिळालेलं आहे आणि ते सुहास भाऊच्या रूपाने आम्हाला मिळालेलं आहे. याचा निश्चित आम्हा सर्व फुलंब्रीकरांना गर्व आहे, अभिमान आहे आणि आनंदही आहे. धन्यवाद. कार्याबद्दल सांगा थोडं. सुहास भाऊंच्या कार्याबद्दल जर बोलायचं झालं तर सुहास भाऊ सन 2000 पासून या फुलंब्री नगरीचे सरपंच होते. सरपंच असल्यानंतर या गावाला विकसित करण्यामध्ये आजपर्यंत जो काही विकास या फुलंब्री शहरामध्ये दिसतो त्याच्यामध्ये मोलाचा वाटा सुहास भाऊंचा आहे. तो सरपंच पदापासून तर आजच्या आमदार पदाला गवसणी घालण्यापर्यंतचा जो काळ आहे त्या काळामध्ये या फुलंब्री शहरामध्ये प्रचंड असं भाऊनी काम या ठिकाणी केलेलं आहे. सर्वात महत्त्वाचं जर सांगायला झालं तर या फुलंब्री शहरासाठी जवळपास 50 कोटी रुपयाची नळ पाणी पुरवठा योजना आमच्या भाऊंनी आमच्यासाठी गावकऱ्यांसाठी आणलेली आहे. भविष्यामध्ये आमच्या गावामध्ये 6 मजली घर जरी झालं तरी त्याला बिना मोटर लावता पाणी ही आमच्या 6व्या मजल्यावर चढणार आहे. असं नियोजन त्या पाण्याचं झालेलं आहे आणि त्या नळ योजनेचं झालेलं आहे. याचा आनंद आम्हा सर्व फुलंब्रीकरांना आहे. दुसरी महत्त्वाची घटना, या फुलंब्रीमध्ये ड्रेनेज लाईन ही कधी नव्हती, परंतु ती ड्रेनेज लाईन या फुलंब्री शहरामध्ये सुहास भाऊंच्या सरपंच पदाच्या कारकिर्दीमध्ये आलेली आहे. तोही एक अभिमानाची योजना आमच्या फुलंब्रीमध्ये झालेली आहे. भविष्यात एक आमच्या गावासाठी किंवा फुलंब्री तालुक्यासाठी अग्निशामक दल आपण या ठिकाणी उभारतोय आणि ते अग्निशामक दल आमच्या फुलंब्री शहरासाठी आणि फुलंब्री तालुक्यासाठी आणि फुलंब्रीच्या आजूबाजूला जो काही इतर तालुक्यांचा जो 5-6 तालुक्यांचा भाग आहे निश्चित त्यासाठी ते कामाला येणार आहे. आणि म्हणून आज झालेला आमचा आमदार पदाचा मोहरा हा उद्यासाठी निश्चित जिल्ह्याचं नेतृत्व करणार आहे आणि येत्या काळामध्ये कदाचित ईश्वराची कृपा लाभली तर कदाचित आमचे भाऊ मंत्री पण होऊ शकतील. हा निश्चित आम्हा फुलंब्रीकरांसाठी आनंदाची गोष्ट आहे. माझं नाव संतोष राऊत. मी भाऊचा म्हणजे लहानपणापासून कार्यकर्ता. भाऊचं काम म्हणजे असं आहे, कोणाला असं दिवसणार नाही. कोणी काही म्हणलं तरी समजून घेणार आहे. 25 वर्षापासून सरपंच असताना खूप कामं केली, पण मधल्या काळामध्ये थोडं नगरपंचायतला थोडं हे झालं. पण आज नगरपंचायतला भाऊ पडले नगर अध्यक्षसाठी, पण आज भाऊला लय मोठा फायदा झाला. नगरपंचायतला पडले पण आज भाऊ आमदार झाले. हे आमच्या गावकऱ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. जेणेकरून भाऊनं गोरगरिबासाठी खूप कामं केले. कोणाला असं जातीवाद नाही केला, कोणाला म्हणलं नाही तू लहान हे मोठं काही नाही. आज भाऊच्या कार्यकर्त्यामुळं कार्यामुळं किंवा आमच्या म्हणजे दादा अक्का म्हणजे भाऊचे वडील आणि आई त्यांच्या आशीर्वादामुळे हे सगळं काही ते चालत आलेलं आहे. आणि ज्यांच्या कृपेने दादा अक्काने जे कष्ट केले त्यांच्या कृपेने आज भाऊ आमदार झाले. हे आम्हाला फक्त फुलंब्रीकरांसाठी एकदम भाग्याचं म्हणजे दिवाळीच साजरी करणार म्हणजे आज सवाल. आज आम्हाला संपूर्ण फुलंब्रीकरांना अत्यंत सुवर्ण असा दिवस लाभला. अनेक दिवसांचं गावकऱ्यांचं जे स्वप्न होतं की फुलंब्रीसारख्या तालुक्याच्या, ज्याला आपण राजधानी म्हणता येईल, अशा या गावाला आमदारसारखं पद मिळायला पाहिजे. याआधी 2-3 वेळेस आधी प्रयत्नही झाले, परंतु त्याला यश आलं नाही. परंतु आज आमच्यासाठी हा सुवर्ण दिवस उगवला की आज भाऊच्या रूपाने एक तरुण, सुशिक्षित, सहनशीलता आणि अत्यंत अभ्यासू असा आमदार आज विधान परिषदेत जाणारे आणि फुलंब्री नव्हे तर छत्रपती संभाजीनगर आणि जालना ह्या जिल्ह्यातल्या संपूर्ण मग ते शेतकरी असतील, छोटे मोठे उद्योगधंद्यावाले असतील,
ह्या सगळ्यांची जाण भाऊला आहे आणि त्यांचे प्रश्न निश्चितपणे भाऊ सोडवतील अशी अपेक्षा आहे. मी दामोदर पाथरे पुन्हा एकदा भाऊला शुभेच्छा व्यक्त दादा, करतो. तुमचं नाव सांगा, तुम्ही संपादक. हो, तुमचं नाव सांगा. मी दामोदर बाबूराव पाथरे सुहास भाऊंचा मामा आहे आणि 1978 पासून सुहास असतील, आमच्या अक्का असतील किंवा दादा असेल यांच्या बरोबरीने मी राजकीय सामाजिक चळवळीत काम करीत आलो आणि त्याचं फळ आज आम्हाला मिळाले याचा आनंद, मानसी आनंद होतो. धन्यवाद.